मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता 5 लाख महिला अपात्र करण्यात आलेल्या आहेत. आता ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत या अपात्र लाडक्या बहिणीचे आता पैसे परत घेणार का? सरकार या संदर्भात सरकारने स्पष्ट माहिती जी आहे ती दिलेली आहे. काय माहिती आहे ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनातर्फे येथे महत्त्वपूर्ण अशी माहिती जी आहे ती देण्यात आलेली आहे. येथे पाहू शकता लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. काय महत्त्वपूर्ण माहिती आहे ते समजून घ्या. तर इथं पाहू शकता कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्याच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला जो काही सन्मान निधी आहे तो परत घेण्यात येणार नाही असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध आहे यांनी येथे स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेसाठी अपात्र जे काही ठरलेल्या लाभार्थी आहेत जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. जे अपात्र महिला आहेत त्यांना जानेवारीपासूनचे जे काही हप्ते आहेत ते मिळणार नाहीत आणि तसेच लाभार्थ्याच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 देण्यात आलेली जी काही लाभाची रक्कम आहे ती परत घेतली जाणार नाही असे विभागाने आता स्पष्ट केलेले आहे. म्हणजे तुम्हाला जे काही पैसे मिळाले असतील आणि तुम्ही अपात्र आहात पण आता तुमचे पैसे परत घेतले जाणार नाहीत, ते तुम्हालाच पैसे राहणार आहेत. त्यानंतर अजून काय सांगितलं ते पहा. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत 1500 रुपये प्रत्येक महिलांना सन्मान निधी प्रदान करण्यात आलेला आहे. मात्र योजनेच्या निकषेमध्ये न बसणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली. या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांना सन्मान निधी परत घेण्यात येणार नाही. अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून वगळण्यात येत आहे. फक्त या योजनेतून आता वगळण्यात आलेला त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाही. 28 जून 2024 दिनांक 3 जुलै 2024 रोजी जे काही शासन निर्णय निर्गमित केले होते, जे GR होते, या GRनुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अशी माहिती येथे सरकारने दिलेली आहे. तर महत्त्वपूर्ण अशी माहिती होती. ती समजली असेल तर लाडक्या बहिणींना हा नक्की व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.